आणि आता काही महत्त्वाच्या व्हायरल बातम्या खास तुमच्यासाठी. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची पंगा घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. सरळ जात असताना या तरुणानं कुत्र्याला छेडलं आणि त्यानंतर जे काही घडलं ते तुम्ही सुद्धा पाहून विसरू शकणार नाही. लहान मुलांमधील मोबाईल पाहण्याची सवय कशी सोडवायची हा सध्याच्या पालकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न. यावर एका महिलेने उपाय शोधला आणि आश्चर्य म्हणजे तो लागूही पडलाय. तुम्ही कधी माकडाला फरसबी तोडताना पाहिलंय? सध्या एका माकडाच्या पिल्लाचा फरसबी तोडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यात माकडाच्या चेहऱ्यावरचा हावभाव लोकांना खूपच आवडलाय. झाडावर चढण्यामध्ये तरबेज असलेल्या एका कुत्र्याची करामत कॅमेऱ्यात कैद झाली. हा कुत्रा एखाद्या माकडाप्रमाणे झाडावर सर वर चढतो आणि तितक्याच सफाईदारपणे खालतीही उतरतो. उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यात एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घराबाहेर एक पोस्टर झळकवलं आणि खळबळ उडाली. काहीच दिवसात त्याच्या प्रेयसीचं लग्न होणार होतं. मात्र करिश्मा मेरी है असं सांगत त्यानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकीच दिली आणि केली जाते. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्यांनी मदतीची रक्कम तातडीनं खात्यात जमा करावी अशी पुन्हा एकदा सरकारला विनंती केली. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात 5200 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. मनमाड शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 25 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून सुद्धा बांधकाम करण्यात आलेल्या 3 मजली इमारतीला कचरा कुंडीचं रूप आलंय. बीड शहराची अमृतवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीपात्रात घाण आणि कचरा टाकणाऱ्यांवर बीड नगरपालिकेनं दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय. महसूल प्रशासन आणि नगरपालिकेनं नदीतून 1000 टन कचरा बाहेर काढला असून पुन्हा कचरा टाकल्यास दंड आकारला जाणार आहे. जळगाव महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांची अचानक बदली करून परभणी येथील देविदास पवार यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी विद्या गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. यानंतर मॅटनं विद्या गायकवाड यांच्या बाजूनं निकाल दिल्यानं पालिकेच्या आयुक्तपदी त्याच विराजमान राहणार आहेत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात महामुंबई.